राधे राधे. मी क्षमा मागते, आज जरा उशीर झाला. कारण आज मी जे तुम्हाला सुद्धा सांगते की वैश्विक शक्ती, ऊर्जा शक्ती ती किती पॉवरफुल आहे, किंवा ॲक्युप्रेशर जे खूप आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यावेळी इथे एका ग्रुपनी मला सांगितलं की तुम्ही हे सगळं आम्हाला पण शेअर कराल का. तर मी त्यासाठी गेले होते आणि बऱ्याच जणी जॉईन झाला. मग प्रत्येकाचे आपले प्रश्न आणि मी त्यांना सगळ्यांना मला जमतील तशी उत्तरं देऊन त्यांना खूप आवडलं ते सगळं. त्यामध्ये उशीर झाला, मग घरी आल्यावर थोडं त्यामुळे सगळंच जरा टाईम टेबल गोंधळ झाला म्हणून उशीर झाला. चला आता मूळ मुद्द्याकडे मी वळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझे अनुभवाचेच बोल असल्यामुळे पहिलं जे जे अनुभव येतात त्याने जर का समोर तुम्हाला कोणाला त्याचा फायदा झाला तर म्हणून मी हे सांगते. काल मी जे भगवद्गीता शिकते तिथे गुरुपौर्णिमेचा ऑनलाईन प्रोग्राम होता. बरेच जणं पूर्ण म्हणजे जे जे त्याचे मेंबर आहेत ते सगळे जॉईन होणार होते. तर मला म्हणजे निवेदिका म्हणून सांगितलं. आम्ही दोघी तिघीजणी होतो. पण परवा जे मी रिहर्सल करायला बसलो आम्ही सगळ्या, तर मला काहीच जमेना. म्हणजे मला कळेना असं का होतं आहे. म्हणजे ते सगळे इतके सुंदर करत होते आणि मी 5% पण देऊ शकत नव्हते. तेव्हा ते आमचं ते हे झालं आमचं रिहर्सल. त्यानंतर मी जी बसले ती 2 ते 2.5 तास एक शब्द लिहून काढला, तो पाठ केला. आणि कालचा जो प्रोग्राम झाला तो प्रोग्राम झाल्यावर अनेकांनी मला सांगितलं, ताई इतका मस्त झाला, तुम्ही किती छान बोललात. मला चांगलं बोललात ह्याचं कौतुक नाही होण्यापेक्षा की आज माझ्यामुळे नाही तर हा प्रोग्राम खराब झाला असता ह्याचं मला अतिशय टेन्शन होतं. की असं नाही होता कामा की बाकी सगळे छान करतात, तुमच्यामुळे गालबोट लागलं, त्याची मला खूप भीती होती. त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा, कुठलंही छोट्यात छोटं जरी काम असं किंवा कुठलंही काम आपण घेतलं, आपण जबाबदारी घेतली तर आपण मेक शुअर करायचं की ते आपण 100% देऊ. माझा कालचाच अनुभव मी तुम्हाला शेअर करते. खूप छान वाटतं जेव्हा आपल्यामुळे तो प्रोग्राम खराब नाही झाला ह्याचं, पण सगळ्यांना खूप आवडला. त्यात मला फोन आले, मला मेसेजेस आले. त्यामुळे ही देवाचीच कृपा आहे. पण हा एक छोटा मुद्दा नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुसरं मला सांगायचं आहे की आपली जी कमजोरी असते, आपल्याला ज्याच्यात वाटतं की आपण कमी पडतो ते लोकांना सांगत बसायचं नाही. ते आपणच आपलं ते कसं करेक्ट होईल त्याचा तुम्ही त्या कमजोरीचं ताकद कशी बनेल ह्याचा विचार करा. परवाचं माझंच उदाहरण मी परत सांगते की मी जर का घाबरून मी म्हटलं असं बापरे मला काही जमत नाही, जाऊ दे तुम्ही मला हेल्प करा, तर मग त्याचा गैरफायदा आणि हा माणसाचा स्वभाव असतो, कुणाचं चूक नाही ह्याच्यात. त्यामुळे आपणच आपल्याला स्ट्रॉंग करायचं हे लक्षात ठेवा. मुद्द्याचं आणि कमीत कमी बोला. तुम्ही बघता मोठे मोठे वक्ते किती छान बोलतात, उगाच फापट पसारा करत नाहीत, मुद्द्याचं पण एकदम ठणकावून बोलतात. तर तसंच आपण पण शिकलं पाहिजे की उगाच फार बडबड करणाऱ्या लोकांचं मग वेळेला त्यांच्या शब्दांना किंमत राहत नाही. त्यामुळे आपण नेहमी मुद्द्याचं आणखीन एकदम ठोकपणे बोलायचं. मी प्रत्येक व्हिडिओत ते सांगते, स्वतःवर प्रेम करा. आपण जर आपल्यावर प्रेम केलं नाही ना तर लोक आपल्यावर प्रेम करत नाही. त्यामुळे स्वतःवर नक्की प्रेम करा. आणि त्याच्या ते काय आहे तो प्रकार आणि कसं असतं ते इंग्लिश श्रीदेवीचा बघा, तुम्हाला लगेच कळेल की खरंच आपल्यावर प्रेम असलंच पाहिजे. दुसरं म्हणजे ना नकारात्मक लोक, नकारात्मक विचार, नकारात्मक वस्तू ह्यांच्यापासून खूप दूर राहा. कारण आपल्या नकारात्मकचा प्रभाव पटकन येतो आणि आपण त्याच्यामुळे नर्वस होऊन जातो. त्यामुळे आणि जर काय समजा माणूस होतो आपण, प्रत्येकाला असं होणारच, पण आपण एक सवय करायची की जेव्हा जेव्हा नकारात्मक काहीही आपल्या आयुष्यात घडेल तेव्हा नामाचा जप चालू करा. आपोआप ते नकारात्मकता निघून जाते. दुसरं म्हणजे एकदम सावध राहायचं. जे आपल्याला माहिती असतं आपण कसे आहोत, त्यामुळे उगाच
खोटं कौतुक करून खोटं आपल्याला जर का डोक्यावर चढवणार असतील लोक, तर त्यांच्यापासून सावध राहा. आजकाल जग अतिशय स्वार्थी झालं आहे. उगाचच कोणी आपलं कौतुक करत नाही आणि आपल्याला माहिती असतं की आपल्यात काय गुण आणि काय दोष आहेत. त्याच्यावर जर कौतुक होत असेल आपलं, तर आपण सावध राहायचं. पेशन्सची पण फार गरज आहे. पटकन एखादी गोष्ट आपण बोलून जातो, पटकन आपण रिॲक्ट होतो. ते न होता थोडा विचार करायला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय आहे, म्हणजे त्या गोष्टीचा विचार करायचा, समतोल साधायचा आणि मग ती वाक्य बोलायची किंवा कृती करायची. त्याने आपला फायदाच होतो. अगदी भोळं, अगदी गरीब, अगदी साधं ह्या जगात चालत नाही. भोळेपणाला बावळटपणा म्हणतात, हे लक्षात ठेवा. मी माझ्या नातीला पण नेहमी सांगते की बाई, स्वतःहून तर कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाच्या खोड्या काढायच्या नाही. पण जर का आपल्याला कोणी त्रास देत असेल, आपल्याला कोणी सतावत असेल, खोड्या काढत असेल, तर मात्र त्याला त्याची चूक आणि त्याची जागा नक्कीच दाखवून द्यायची. तर म्हणूनच मी सांगते की हे काही पॉईंट्स आहेत, हे नक्की तुम्ही विचारात घ्या. त्याप्रमाणे वागलात की आयुष्य सुखकर होईल, बाकी काही नाही. आता मी जे दुसरा मुद्दा लिहिला आहे त्याच्यावर येतं. कित्येक वेळा मी आज तेच खाली जेव्हा तिकडे गेले होते त्या ग्रुपमध्ये तेच सांगितलं. ते त्यांना खूप जणांना ते आवडलं आहे. तुम्हाला पण मी म्हणूनच शेअर करते की आपण कधी कधी मूड ऑफ असतो, आपल्याला कधी कधी लो फील होतो, कधी आपल्याला असं वाटतं बापरे काय आपण निराश होऊन जातो. अशा वेळेला हा जर आपला आवरा साफ करायचा असेल, याला आभा मंडळ म्हणतात, ते साफ झालं पाहिजे. एकदा करून बघा. कारण काय, जेव्हा आपण ते करतो आणि त्याचा फायदा होतो तेव्हाच आपल्याला पडतं की हे होतं. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास आणि हे जे म्हणजे हे जे वैश्विक शक्ती आहे, ही जी ऊर्जा शक्ती आहे, त्याच्यावर भरोसा ठेवा आणि हे करून बघा. खूप फायदा होतो, मला होतो, म्हणून मी ते शेअर करते तुम्हाला. आपण हे हात असे 20 वेळा असे करायचे आणि ह्या ऊर्जा शक्तीला, ह्या वैश्विक शक्तीला आपल्या हातामध्ये घ्यायची विनंती करायची की मी म्हणजे मी अर्चना, जसं आपलं नाव घेऊन की हे ऊर्जा शक्ती माझ्या हातात आहे, मला आता खूप लो वाटतं आहे किंवा काय जे होतं आहे ते सांगायचं आणि मी माझा ओरा किंवा आभामंडळ साफ करते आणि हळूहळू हळूहळू असं खाली करत जा. आपल्याला असं वाटतं की आपल्या शरीराचे जे निगेटिव्ह आहे, जे सगळं वाईट आहे ते चाललं आहे आणि इथे असं ॲझ्युम करायचं की इथे एक अग्निकुंड जळतं आहे कोपऱ्यात आणि त्याच्यात ते स्वाहा करायचं, इकडनं पण हळूहळू घ्यायचं असं. आणि तेव्हा तेव्हा म्हणायचं हे ऊर्जा शक्ती, हे ब्रह्मांड शक्ती त्याच्या हातात आहे आणि माझं आभामंडळ ओरा साफ करा. असं सगळीकडनं 2-3दा करा आणि परत मग त्या ऊर्जा शक्तीचे आभार माना. तुम्हाला सांगते खूप 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 फायदा होतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं, जेव्हा जेव्हा नर्वस वाटतं, जेव्हा जेव्हा वीक वाटतं, जेव्हा जेव्हा लो वाटतं, तेव्हा हे करून तो बघा. हे करून 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 आपल्याला कधी आपण पॉझिटिव्ह होतो आपल्याला कळणार पण नाही. आणि रोज जरी केलं तरी, कारण काय आपण दृष्ट काढतो की नाही, मग दृष्ट तरी काय असते, हा विश्वासच असतो ना. तसाच ह्याच्यावर विश्वास ठेवून करा, तुम्हाला ह्याचा नक्की फायदा. राधे राधे.